नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 15 जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा 15 जुलै पर्यंत सोयाबीनच्या भावावर परिणाम कसा होणार या प्रश्नाची आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तरे। तर बघा मित्रांनो, सामान्यतः आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सीबॉटवर सध्या $11.25 प्रति बुशेल्स पासून $11.75 प्रति बुशेल्सच्या दरम्यान आहे। जागतिक बाजारामध्ये 15 जुलै पर्यंत सोयाबीनच्या भावामध्ये जास्त सुधारणा होताना दिसणार नाही आणि एका रेंजमध्ये सोयाबीनचा भाव राहणार आहे। यामुळे जागतिक बाजारातून देशांतर्गत सोयाबीनच्या बाजाराला काही आधार मिळेल याबद्दल सुद्धा साशंकता आहे। यामुळे आपल्याला 15 जुलै पर्यंत देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होऊन सुद्धा सोयाबीनच्या भावामध्ये जास्त सुधारणा होण्याची शक्यता आणि अपेक्षा या ठिकाणी दिसत नाही। अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 15 जुलै पर्यंत जैसे थे परिस्थितीत म्हणजे 4100 ते 4500 च्या दरम्यान राहिला तर आश्चर्य वाटायला नको। अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करायची असेल तर नक्की कोणत्या भावावर करावी, तर अशा परिस्थितीमध्ये आपण 4400 4500 चा भाव आपणास मिळाला की इथं सोयाबीन विक्री करून टाकावं, ज्यामुळे होईल आपला फायदा, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता इथं अजिबात दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अचूक आणि अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।